मांडलेल्या बजेटमध्ये आजही महाराष्ट्राच्या वाट्याला काही आलं नाही. महाराष्ट्राच्या वाट्याला शून्य. कोणतीही मोठी भरीव योजना आली नाही. महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम हे पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाने त्यांच्या अर्थसंकल्पात केलेलं. आता त्यांना गरज कोणाची आहे? आंध्र प्रदेश आणि बिहार. त्या दोघांच्यासाठी काय करू आणि काय नव्हे असा साधारणपणाने भाव भारतीय जनता पक्षाचा आहे. आजच्या अर्थसंकल्पाविषयीचा जर सारांश मांडायचा म्हटला तर तो सारांश असाच आहे की घालीन लोटांगण वंदीन बिहार, डोळ्यांनी पाहिना आंध्र माझे, दुर्लक्षून राष्ट्र उपेक्षून महाराष्ट्र, सरकार वाचवेन म्हणेन नमो. केवळ सरकार वाचवण्याची केविलवाणी धडपड आहे. ज्या दोन कुबड्यांच्या आधारावर म्हणजे JDU असेल किंवा TDP असेल, या दोन पक्षांच्या ज्या काही मागण्या होत्या त्या पूर्ण करून, त्यांच्या मागण्या पूर्ण करून खैरात ही बिहार आणि आंध्र प्रदेशला देण्याचा हा प्रयत्न आहे. बिहारला आंध्र प्रदेशला निधी मिळतो याविषयी कोणालाही दुःख वाटण्याचं काही कारण नाही. परंतु त्याचवेळी जो महाराष्ट्र देशात सर्वाधिक महसूल देणारं राष्ट्र आहे त्या महाराष्ट्राच्या वाट्याला मात्र अक्षरशः तोंडाला पानं पुसलेली. एकूणच महाराष्ट्राची मोठ्या प्रमाणावर निराशा करणारा हा आजचा अर्थसंकल्प आहे असंच म्हणावं लागेल. असं आहे की उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्र हे एक मोठं राज्य आहे आणि आम्हाला अपेक्षा होती की महाराष्ट्रासाठी या बजेटमध्ये काहीतरी मोठी अनाउन्समेंट केली जाईल. कारण महाराष्ट्र आणि मुंबई हे देशाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये महसूल किंवा रेव्हन्यू देतात. त्यामुळे आम्हाला वाटलं होतं की या बजेटमध्ये आमचा उल्लेख असेल. परंतु दुर्दैवाने साधा उल्लेखसुद्धा महाराष्ट्राचा या बजेटमध्ये नाही. हे या ठिकाणी मी दुर्दैवाने सांगू इच्छिते. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मी दुसऱ्या दिवशी बोलणार होते लाडका मित्र, पण आपण बघितलं की लाडका मित्र योजना सध्या सुरू आहे देशामध्ये सुद्धा. आणि त्याच्या माध्यमातून ज्यांनी NDAला मदत केली, नितीश कुमारजी आणि चंद्राबाबू नायडू यांना लुभावण्यासाठी हा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे मला वाटतं केंद्राचं आर्थिक बजेट होतं. त्या दोन राज्यासाठी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अनाउन्समेंट करण्यात आल्या. पण आता आमच्यासमोर आणि महाराष्ट्राच्या जनतेसमोर एक मोठा प्रश्न पडलेला आहे की आमचे दोन नेते महाराष्ट्रातले पक्ष सोडून गेले, पक्षाशी गद्दारी केली, महाराष्ट्रातल्या जनतेशी गद्दारी केली. त्यांच्या पारड्यात काय पडलेलं आहे हा महत्त्वाचा त्या ठिकाणी प्रश्न निर्माण झाला आहे.